तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिला असाल आपण जाणार होतो आंबोरा नागेश भाऊच्या ऑफरसाठी। आता हा ऑफर एका जणासाठी नव्हता, राजसाहेब पण होते। आपली फरारी घेऊन निघालोच आम्ही सरळ आंबोऱ्याकडे रवाना। इकडून आम्ही दोघेच जातो। नागेशरावांना जरा घाई होती तर ते लवकरच गेले होते। आंबोरा गेल्यावर भोले बाबाजींना पण भेटून घेतो। हे फ्लोरिंग वर व्हाईट वाले केले, याला मार्बल फ्लोरिंग म्हणून। याच्या मागं खूप मोठा लॉजिक नाही आहे, हे मी नंतर कधी सांगेन, पण मस्त आहे। मग आम्ही निघतो थेट आम्ही ज्या निमित्तानं आलो होतो तिथं। चला तर जाऊया। आता मला पण माहित नव्हता की एक्झॅक्ट आहे तरी काय। नागेशरावांनी म्हणल्याप्रमाणे आम्ही समोर चालत गेलो। अरे हा, राज आणि मीनू म्हणल्याचा प्रभाव आता पडला वाटते नागेशरावांना। भाईने एकदम न्यू कॅमेऱ्याच्या उद्घाटन हा आमच्या जास्त केला। वा वा, मग गिनती नाही एवढे आमच्या नागेशरावांनी छायाचित्र काढून दिले। मला पण माहितच नाही, कॅमेरा असून सर्व काही असून फोटो काढायचा इंटरेस्टच नव्हता जसा अगोदर येत होता। यांनी नेलो मग एका जंगलात रस्त्यावर काढण्यापेक्षा म्हणलं थोडं झाडं बिडं पकडून एक दोन फोटो। आपले नशीब गांडू असतील म्हणलो, पण नाही। हनुमानजी महाराज पण होती, शिव म्हणजे मले तिथली विधीवर तर आरती पूजा पण भेटली आणि प्रसाद पण। मग एवढं झाले म्हणल्यावर काय म्हणाल, मग मीनं पण लागले आता फोटो बिटोस काढून घेतले। फोटो काढू थकले बिचारे, भूक लागली म्हणत होते। मग यांनी नेलो वेलतूरचे पकोडेवाले भाऊकडचे पकोडे बिकोडे भारीच लागते म्हणते, कांदा चटणी धरून मस्त गड्यांना 2-4 प्लेट धमकूनच टाकला। आता चाय पण म्हणत होते। म्हणलं पांठेल्या बेंटेल्यात बरा नाही वाटलो, चला मामाकडेच घेऊन जातो सर। घरी गेल्यावर हे घर मालकीन बाहेरच बसले होते, काहीतरी आपल्या काम करत। घर मालकींची अनुमती देणं ही महत्वाची आहे। 2-4 करोडाच्या गोष्टी सांगत चाय पिऊन बघ। आणि हो, जरा कमेंट बॉक्स मध्ये थोडे आपले विचार पण सांगत राहा हो। जय श्रीराम।